सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवक सागर बिरनाळे यांच्या अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना नगरसेवक सागर बिरनाळे यांनी सांगितले की या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्यांचे तातडीने निरसन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे संपर्क साधता यावा आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा हा कार्यालय सुरू करण्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तर खासदार विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात प्रभाग क्रमांक 17 मध्ये झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी आगामी पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार हातचिन्हावर निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले। तसेच या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कोणत्या पक्षाचा किंवा जातीचा आहे हे न पाहता सर्व गोरगरीब जनतेची कामे प्राधान्याने झाली पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी नगरसेविका वर्षा निंबाळकर, नगरसेवक अमित शहा, समीर बिरनाळे, नगरसेविका अश्विनी कदम, माजी नगरसेवक दिलीप पाटील, नगरसेवक अभिजित कोळी यांच्यासह या परिसरातील नागरिक उपस्थित होते। निवडून आल्यामुळे हा भाजपचा मतदारसंघ नाही हे तुम्ही सगळ्यांनी सिद्ध करून, मग आपली लोक आता जाणार कुणाकडे आणि आपल्या लोकांचा हा ही जी वाट आहे, ही वहिवाट आहे काँग्रेसकडे यायची, कामानिमित्त जायची। कारण महापालिकेत आणि दिल्लीत काही ना काहीतरी आपली कामं असतात, ती कामं होत राहिली पाहिजे म्हणून निर्णय आपण घेतला की ह्या प्रभागातून आपण स्वीकृत नगरसेवक या ठिकाणी देऊया, ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेला एक संपर्क सुद्धा राहिल्याने कामं होती। सागरदादाची निवड केली, त्यांचा खरं म्हणजे एवढी राजकीय इच्छा नव्हती, सामाजिक इच्छा जास्त। त्यांचं म्हणणं होतं की पूर्ण तारुण्य व्यवसायाच्या माध्यमातून केलं, पण आम्हाला राजकीय वारसा आहे, समाजाचा वारसा आहे, काहीतरी समाजाचं चांगलं करण्याची माझी इच्छा आहे, तुम्ही मला जबाबदारी द्या। जबाबदारी मागत असताना निश्चित असं कुठलं पद मिळावं अशी काही त्यांची अपेक्षा नव्हती, फक्त काम द्या मला, मी काम करायला तयार आहे। आम्ही त्यावेळी निर्णय घेतला की बिरनाळे कुटुंबातली तिसरी पिढी आज राजकारणात ऍक्टिव्ह करणं आपल्या गरजेचं आहे। त्याला आपण ही संधी दिली आणि त्या माध्यमातून ह्या 17 नंबर प्रभागात, 17, 18, 19 या तिन्ही प्रभागात काँग्रेसचा नगरसेवक न निवडून आल्यामुळे या परिसरात एक संपर्क तरी वाढवावा आणि म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी स्वतःहून, मी न सांगता तरी या ठिकाणी ऑफिस उपलब्ध करून दिलं। त्या ऑफिसमध्ये स्टाफ सुद्धा त्यांनी त्यांच्या माध्यमातून इथं निवडलेला आहे, नेमलेला आहे आणि ह्या ऑफिसच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं। शिवसेनेकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे। मी खूप लोकांना सांगतो, मुंबईत शिवसेना जे काम करते ती सर्व्हिस पार्टी म्हणून काम करते, सेवा देणारा पक्ष। सत्तेत असो नसो, अजूनही आता शिवसेना सत्तेत गेलेली आहे, दुसरी शिवसेना सत्तेत आहे, भाजप सत्तेत आहे, शिवसेना सत्तेत नाही, पण मुलाचं ऍडमिशनचं काम जरी असलं तर शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यालयात जाऊन माझ्या मुलाचं ऍडमिशन होत नाही, माझं ऍडमिशन करून द्या, हे काम त्या ठिकाणी सांगितलं जातं। घरात मयत झालं तर ते त्या शाखेत सांगितलं जाते, जन्माचा दाखला घ्यायचा त्या ठिकाणी सांगितलं जाते, पाणी आलं नाही तर ते शाखेत सांगितलं, ॲम्ब्युलन्सची सेवा ते पुरवतात, मयताची सेवा ते पुरवतात, सगळं त्या ऑफिसच्या माध्यमातून एक पॅरलल महानगरपालिकेची कामं ही शिवसेना त्या ठिकाणी करते आणि म्हणून पैसे कमी पडले, सगळं कमी पडलं तरी आज ताकदीनं बऱ्यापैकी नगरसेवक तरी एवढ्या विरोधात सुद्धा निवडून आणले, खासदार निवडून आणले, आमदार निवडून आणले। तर ह्या परिसरात आणि 17 नंबर वॉर्ड हा नेहमी काँग्रेसच्या पाठीमध्ये आलाय, त्याला पुन्हा आपण संजीवनी देऊन इकडे पुन्हा काँग्रेस रुजवू आणि त्याच दादांनी आम्हाला याच्यावरती विश्वास टाकून सांगितलेलं की हे करा। याचबरोबर दादांना ही आश्वासन देतोय की आज आपण इथल्या नागरिकांच्या भौतिक सुविधा, बाकीच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवूच। सुदैवानं आत्ताच आपल्या कॉलेजला MGPYच्या सुद्धा आपल्या दवाखान्याला NABH एक्रेडिशन झाल्यानंतर महात्मा फुले योजना पण चालू होली आहे। त्यामुळे सर्वच नगरसेवकांना ही विनंती करतो की त्यांच्या वॉर्डातले सुद्धा कुठले गोरगरिबांच्या काही आजारपणाच्या अडचणी असतील तरी आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून सोडवण्यात येतील।
हॉस्पिटल अगदी प्रायव्हेट हॉस्पिटल सारख्या आपण त्याची स्वच्छता ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे या वॉर्डाचीही आपण काळजी त्याप्रमाणेच घेऊ. याच्यावरती आपला हा फक्त वॉर्डापुरताच विषय राहत नाही. नुकतंच मंगेशी चव्हाणांनी बऱ्याच महानगरपालिकेत बजेट या गोष्टीवरती उचलून धरलेलं. राजेशजींनी पण त्याला भरपूर उचलून धरलेलं. 1075 कोटीचं बजेट आहे ते वाढवून आमच्या अतुल साहेबांनी 1175 कोटीचं बजेट केलेलं आहे. त्याचमध्ये यावेळेस त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड असतात तसे महानगरपालिकेचे 100 कोटीचे बॉन्ड्स करायचा प्रयत्न करत आहेत. कर्जरोखे काढल्यानंतर आपल्या इथला विकास करावा याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण कर्जरोखे काढल्यानंतर परत त्याच्यावरती त्याची परतफेड कशी होणार, त्याला आपण इन्कम सोर्स कसं जनरेट करणार, पुढील येणाऱ्या पिढीवरती त्याचा भार कसा पडू नये या गोष्टीची फार काळजी करायला लागेल. आणि मला दिसतंय की मंगेशी चव्हाण असू देत, राजेशजी नाईक असू देत, त्या गोष्टीवरती भरपूर अभ्यास करून सत्ताधारी पक्षाला थांबवत आहेत काही चुकीचं होऊ नये म्हणून. कॉन्क्रीट रस्त्यावरती मंगेशजींनी फार मोठं त्याच्यावरती केलेलं आहे. अशा सगळ्याच गोष्टीसाठी आमची तुम्हाला साथ असेल आणि ह्या महानगरपालिकेचा विकास करण्यासाठी जे काही चांगल्या गोष्टी होतील त्या आमच्याकडून नक्की घडल्या जातील. पण वॉर्डच नाही पण पूर्ण सांगलीच्या सगळ्याच सर्वांगीण विकासासाठी माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न केले जातील. यावेळेसच फाउंडेशनच्या थ्रू आपण काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. जसं प्लास्टिक संकलन. आत्ताच आपल्याकडे थोडंसं वादळ ते निघून गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी घाण पडलेली असते. महानगरपालिकेची यंत्रणा तोकडी पडते. त्याचमध्ये बिर्नाळे फाउंडेशन स्वतःकडची माणसं लावून वॉर्डातली स्वच्छता, वॉर्डातल्या बाकीच्या गोष्टी करायचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आपण यावेळेस वॉर्डातले जे काही ओपन स्पेसेस आहेत त्या ओपन स्पेसेसचं विकसित करायचा मानस आहे. मागच्या वेळेस आपल्याकडे आर्किटेक्चर